नमस्कार मित्रांनो. MSBS VETच्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्स करता परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याची तयारी निश्चितच तुम्ही सर्वांनी सुरू केलेली असेल. आपलं इन्स्टिट्यूट स्थापत्य इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग नागपूर या मार्फत आपण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी क्विज सिरीज अशा पद्धतीने तिन्ही विषयांचे एकत्रित एक MCQ फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज प्रस्तुत केलेली आहे. बहुतेक तुमच्यापैकी बहुतेक लोकांपैकी ती पोहोचली असेल. तरी तुम्ही या टेस्ट सिरीजनी प्रॅक्टिस करून आणि कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सराव करण्यासाठी इंग्लिश आणि मराठी माध्यमातनं ही टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे. तरी पण आपण थोडीशी याचा सराव व्हावा म्हणून दर आठवड्यामध्ये किंवा काही मर्यादित इंटरव्हलमध्ये आपण काही प्रश्नसंच हे व्हिडिओ रूपात आपण बघतोय की जेणेकरून त्याचं एक्सप्लेनेशन पण करता येईल आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरता एक माध्यम पण उपलब्ध होईल. तर जरूर तुम्ही हा व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या परीक्षेची तयारी करा. तर आपण सुरुवातीला पाहू यावेळेला सर्वे या विषयावरचे MCQची टेस्ट सिरीज किंवा याच्यामध्ये जसं आपल्या MCQ सिरीजमध्ये जे आपण कोर्स प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 35 प्रश्नसंच आहेत आणि एकेका प्रश्नसंचामध्ये 25 ते 30 MCQ क्वेश्चन्स उत्तरासहित, बरोबर उत्तरासहित, म्हणजे जसं तुम्ही परीक्षा देणार त्याच पॅटर्नमध्ये इथे तुम्हाला त्याचा सराव करता येणार आहे. तुम्हाला जो शब्द जे उत्तर योग्य वाटत असेल तिथे तुम्ही टिक केल्यानंतर शो आन्सरचं बटन दिसेल आणि शो आन्सरचं बटन क्लिक केल्यावर जर तुम्ही केलेला पर्याय योग्य असेल तर तो ग्रीनमध्ये राईट म्हणून मार्क येईल आणि जर तुम्ही दिलेला प्रश्न किंवा तुम्ही दिलेलं जे उत्तर आहे ते चुकीचं असेल तर तिथे चूक एक लाल बँड येऊन हे उत्तर चूक आहे आणि बरोबर उत्तर काय आहे हे दर्शवलं जाईल. तर अशा पद्धतीने इंटरेस्टिंग पद्धतीने आणि परीक्षा ज्या प्रकारे होणार आहे त्याच पद्धतीने तुमचा सराव होऊ शकतो. आज आपण सर्वे या विषयाशी निगडीत काही प्रश्नसंच म्हणजे 16वा क्विज सेट आहे सर्वे या विषयावरचा. तर त्याच्यातले काही प्रश्न आणि त्याचे उत्तर हे आपण आज या व्हिडिओ मार्फत बघूया. तर 25 क्वेश्चनची ही सेट आहे सर्वेवरचा आणि पहिला प्रश्न आहे, इन सर्वेइंग द रोल ऑफ पेग इज. तर पेग या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. पेग म्हणजे एक उडण, ज्याला आपण आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये म्हणतो खुटी, जी सर्वे करण्याकरता किंवा लेआउट वगैरे करण्याकरता वापरण्यात येते, ती अशा पद्धतीचं एक उडण पेग असतो. असा याला खाली टोक असतं आणि हे जमिनीमध्ये ठोकल्या जाऊन याच्यावर खिळा ठोकला जातो फॉर पर्टिक्युलर एक्झॅक्टली डिस्टन्स घेण्याकरता. तर ज्या वेळेला आपण सर्वेमध्ये साधारण 1 फूट किंवा 15 इंचाची हाईट असते याची, 1 फूट ते 15 इंच. तर या सर्वेमध्ये या पेगचा रोल किंवा याचा उपयोग काय आहे? टू मार्क द लोकेशन, टू मेजर द अँगल, टू रेकॉर्ड द डिस्टन्स, नन ऑफ अबव. तर नक्कीच एखादा पॉइंट जेव्हा आपल्याला फिक्स करायचा असतो, एखाद्या पॉइंटला आपल्याला नोटिफाय करायचं असतं, त्यावेळेला तिथे आपण हा पेग फिक्स करतो वरून ठोकून. तर म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे टू मार्क द लोकेशन. तर आपण हे करेक्ट आन्सर म्हणून, हे बरोबर उत्तर आहे, हे उत्तर जर आपण करेक्ट आन्सर म्हणून टिक केलं आणि शो आन्सर मध्ये आपण बघितलं तर आपल्याला समजून येईल की आपलं उत्तर जे आहे हे बरोबर आहे आणि या प्रश्नाचं खरं उत्तर आहे, इन सर्वेइंग द रोल ऑफ पेग इज टू मार्क द लोकेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हाईल सर्वेइंग द टर्म कंट्रोल पॉइंट रेफर्स टू. कंट्रोल पॉइंट, कंट्रोल पॉइंट ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की या पॉइंटवरून आपण बाकी गोष्टीचा सर्वे निगडीत ठेवू शकतो. एखाद्या पर्टिक्युलर लँडचा किंवा अशा याचा आपण काही सर्वे करतोय आणि इथे एखादा फिक्स टॉवर आहे समजा, इफ म्हणजे काही याचं प्लेन आणि असं बांधकाम करून केलेला पक्का फिक्स आहे. तर आपण जसं जसं सर्वे करत जाणार आहे, ज्या ज्या लोकेशन आपण प्लॉट करत जाणार आहे, तर या पर्टिक्युलर पॉइंट पासून इथल्या डिस्टन्सवर आपण एक एक गोष्ट चेक करू शकतो. हा पॉइंट जो आहे, हा ऑब्जेक्ट हा इथे परमनंट राहणार आहे
म्हणून याला आपण कंट्रोल पॉईंट म्हणतो. आणि या पॉईंटच्या अनुषंगाने या पर्टिक्युलर ज्याला आपण एक बेंचमार्क म्हणू शकतो, नॉट इन टर्म्स ऑफ लेवल बट इन टर्म्स ऑफ मेजरमेंट, तर हा जो एक परमनंट पॉईंट आपला राहणार आहे, याच्या रिस्पेक्टमध्ये आपण बाकी गोष्टींचे रेफरन्स घेऊन पॉइंट्स डिफाईन करू शकतो, चेक करू शकतो. तर अशा पॉइंटला आपण म्हणतो कंट्रोल पॉईंट. आणि याचा उपयोग हा आहे, पॉइंट यूज टू डिफाईन बाउंड्रीज हे नाही राहू शकत. फिक्स रेफरन्स पॉइंट फॉर मेजरमेंट, दिस इज द आन्सर. म्हणजे याचा आन्सर आहे फिक्स रेफरन्स पॉइंट फॉर मेजरमेंट. पॉइंट ए आणि बी दोन्ही पण बरोबर नाही आहेत, म्हणजे हे उत्तर बरोबर नाही आहे. आणि नन ऑफ अबोव हा पण ऑप्शन नाही आहे. तर आपण जर पाहिलं तर हा उत्तर बरोबर आहे, फिक्स रेफरन्स पॉइंट फॉर मेजरमेंट. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ॲक्युरसी ऑफ रिड्यूस लेवल डिपेंड्स ऑन. ॲक्युरसी म्हणजे कशाने त्याची तंतोतंत, म्हणजे एक ॲक्युरसी ज्याला म्हणता येईल, की म्हणजे एरर राहणार नाही किंवा ॲक्युरेट उत्तर आन्सर जे येईल ते कशाने लेवल काढताना कशावर डिपेंड राहील. कोलॅबरेशन ऑफ कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. कॅलिब्रेशन म्हणजे इन्स्ट्रुमेंट सेट करणं, जे झिरो त्याच्या बरोबर मार्किंगवर ठेवणं, दॅट इज कॅलिब्रेशन. त्याच्यानंतर लेवलिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. या लेवलिंग ऑफ इन्स्ट्रुमेंटवर सुद्धा रिड्यूस लेवल डिपेंड असते, कॅलिब्रेशनवर पण डिपेंड असते, बरोबर आहे. करेक्ट स्टाफ रिडिंग याच्यानी पण आपली रिड्यूस लेवल डिपेंड राहणार आहे. आणि म्हणजे शेवटचा पर्याय जो आहे तो बरोबर पर्याय आहे, ऑल ऑफ अबोव. हा ऑल ऑफ अबोव हा पर्याय बरोबरच आहे. आपण चेक करू. येस, ऑल ऑफ अबोव इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. व्हॉट इज द नेम ऑफ द व्हर्टिकल ऍक्सिस इन द डम्पी लेवल. व्हॉट इज द नेम ऑफ द व्हर्टिकल ऍक्सिस. व्हर्टिकल म्हणजे उभा ऍक्सिस, डम्पी लेवल असते. डम्पी लेवल म्हणजे एक समजा टेलिस्कोप आहे, याला इथे स्टँड आहे आणि दिस इज व्हर्टिकल ऍक्सिस, उभा व्हर्टिकल ऍक्सिस. द नेम ऑफ व्हर्टिकल ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिस तर म्हणणार नाही व्हर्टिकल ऍक्सिसला. स्पिंडल ऍक्सिस, हा जो मधला स्पिंडल असतो, या स्पिंडल मधनं हा व्हर्टिकल ऍक्सिस जाते, म्हणून स्पिंडल इज द ऍक्सिस इज द राईट आन्सर. तर याचं उत्तर बबल ऍक्सिस पण राहणार नाही आणि ऑफसेट ऍक्सिस पण राहणार नाही. स्पिंडल ऍक्सिस इज द राईट आन्सर. आपण बघितलं तर आपल्याला कळून येईल, स्पिंडल ऍक्सिस बरोबर उत्तर दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन चेक करू. विच एरर ऑकर ड्यू टू मॅग्नेटिक इंटरफेरन्सेस. मॅग्नेटिक इंटरफेरन्सेस म्हणजे ज्या वेळेला आपण सर्वे करतो त्यावेळेला कंपॉस हे इन्स्ट्रुमेंट असतं. आणि कंपॉस म्हणजे दिशादर्शक किंवा मॅग्नेटच्या याच्यावर चालणारं ते इन्स्ट्रुमेंट असतं. त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं आणि मॅग्नेट नेहमी नॉर्थ साऊथ पोलला स्टेडी राहतं. म्हणून मॅग्नेटच्या इफेक्टमुळे या प्रिन्सिपलवर कंपॉस हे इन्स्ट्रुमेंट वर्क करत असतं. आणि मॅग्नेट असल्यामुळे आजूबाजूला जे काही लोखंडाचे काही पोल असतील किंवा काही एखादं फेन्सिंगचे काही गोष्टी असतील किंवा जे काही आजूबाजूला लोखंडी वस्तू आहेत, त्याचा इफेक्ट या कंपॉसवर पडू शकतो. म्हणजे जे रिडिंग आहे आपलं ते त्या इफेक्टमुळे चुकू शकतं. नॉट ओन्ली सराउंडिंग बट काही वेळेला तुमच्या खिशामध्ये काही चावी असेल किंवा एखादा बेल्ट वगैरे काही असेल, स्टीलचं जे काही तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं मॅग्नेटिक इफेक्ट, त्याचा कंपॉसचा परिणाम पडू शकतो. आणि त्याला म्हणतात लोकल अट्रॅक्शन. लोकल म्हणजे तुमच्या आजूबाजूचं. तर या लोकल अट्रॅक्शनचा इफेक्ट मॅग्नेटिक कंपॉसवर होतो. म्हणून याच्यातलं उत्तर जर आपण बरोबर पाहिलं तर विच एरर ऑकर्स ड्यू टू मॅग्नेटिक इंटरफेरन्स, लोकल अट्रॅक्शन इज द राईट आन्सर. बाकी आन्सर बरोबर नाहीये, त्याचा काही अर्थ नाहीये, बट लोकल अट्रॅक्शन. आपण बघूया, बरोबर उत्तर दिसत आहे लोकल अट्रॅक्शन. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न चेक करू. द ऍक्सिस अबाउट विच टेलिस्कोप कॅन बी रोटेटेड इन हॉरिझॉन्टल प्लेन. टेलिस्कोप, टेलिस्कोप हा कुठे असतो, एक तर ऑटो लेवलला असतो किंवा डम्पी लेवलला असतो किंवा थिओडोलाइटला असतो. अशा सगळ्या इन्स्ट्रुमेंटला टेलिस्कोप असतो, म्हणजे ज्याच्यातनं आपण बघतो ते तो भाग इन्स्ट्रुमेंटचा. आणि रोटेटेड इन हॉरिझॉन्टल प्लेन.
हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ज्या वेळेला रोटेट केला जातो तर असं इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे? हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, व्हर्टिकल ऍक्सिस, द ऍक्सिस अबाउट विच टेलिस्कोप कॅन बी रोटेटेड इन हॉरिझॉन्टल. जेव्हा हॉरिझॉन्टल फिरतो तेव्हा तो व्हर्टिकल ऍक्सिस भोवती फिरेल. इफ इज दिस इज द डायरेक्शन ऑफ रोटेशन, असं जर समजा टेलिस्कोप आहे, इफ दिस इज द टेलिस्कोप, आणि हा जर असा फिरतोय गोल, तर हा नक्की या ऍक्सिस भोवती फिरतोय, अँड दिस इज व्हर्टिकल ऍक्सिस. सो व्हर्टिकल ऍक्सिस इज द राईट आन्सर. व्हर्टिकल ऍक्सिस इज द राईट आन्सर. म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये फिरत असेल प्लेन मध्ये तर तो व्हर्टिकल ऍक्सिस भोवती फिरतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. When using the radiation method, how we can establish new point? रेडिएशन म्हणजे असं पसरणे किंवा एखादी गोष्ट समोर प्रोजेक्ट होणे, त्याला म्हणतात रेडिएशन. तर प्रश्न आहे, व्हेन युजिंग द रेडिएशन मेथड हाऊ वी एस्टॅब्लिश न्यू पॉइंट्स. एक्सटेंडिंग एक्झिस्टिंग लाईन्स, म्हणजे ज्या सध्याच्या तुमच्याकडे एखाद्या सर्वेच्या लाईन्स असतील तर या लाईन्स जर तुम्ही एक्सटेंड केल्या, सो तर इथे तुम्हाला प्रोजेक्शन एक्सटेंडेड लाईनचे मिळतील रेडिएशन मेथडमध्ये. बाय ट्रँग्युलेशन ही पूर्ण एक वेगळी प्रोसेस आहे, हे उत्तर नाही आहे. मेजरिंग द अँगल ऑफ रेफरन्स पॉइंट, अँगल मोजण्याचं काही काम नाही आहे, आणि याच्यापैकी काही नाही, हे उत्तर नाही. एक्सटेंडिंग एक्झिस्टिंग लाईन्स हे बरोबर उत्तर आहे. वेन युजिंग द रेडिएशनचा अर्थच हा होतो एक्सटेंडिंग एक्झिस्टिंग लाईन्स. सो याचं जर बरोबर उत्तर आपण पाहिलं तर एक्सटेंडिंग एक्झिस्टिंग लाईन्स हे बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. विच मेथड इज यूज टू अवॉइड चेनिंग एरर्स ऑन द स्लोप. चेनिंग एरर, चेन म्हणजे आपण डिस्टन्स मोजण्याकरता चेनिंगचा वापर करतो, आणि स्लोपवर मोजायचा. इफ दिस इज द स्लोपिंग ग्राउंड, इथे जर चेनिंग करायचं आहे आपल्याला, तर चेन आपली अशी स्लोपच्या पोर्शन मध्ये येणार नाही. दॅट विल बी द रॉंग डिस्टन्स. आपल्याला या पॉइंट पासून जर या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स मेजर करायचं असेल, इफ दिस इज पॉइंट ए अँड दिस इज पॉइंट बी, या ए टू बी चं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल तर आपल्याला अशी स्लोप मध्ये चेन पकडता येणार नाही. अशी स्लोप मध्ये जर चेन आपण पकडली अशी, तर हे डिस्टन्स जे मिळेल हे रॉंग डिस्टन्स राहील. तर ए पासून बी पर्यंत आपल्याला हॉरिझॉन्टल, देन अगेन हॉरिझॉन्टल, देन अगेन हॉरिझॉन्टल, देन अगेन हॉरिझॉन्टल, या हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करत यावं लागेल. याची टोटल करावी लागेल. दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी, दिस इज डी, देन टोटल ए टू बी डिस्टन्स इज ए प्लस बी प्लस सी प्लस डी. हा एक महत्वाचा फंडा आहे सर्वेइंग मधला. डिस्टन्स कधी स्लोपिंग मध्ये मोजल्या जात नाही, डिस्टन्स हे नेहमी हॉरिझॉन्टल मध्ये मोजलं जातं. म्हणून याच्यात एरर अवॉइड करण्याकरता ही जी आपण मेथड फॉलो केली याला आपण म्हणतो स्टेपिंग मेथड. म्हणून स्टेपिंग मेथड इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पाहू. व्हॉट प्रायमरी यूज ऑफ स्टील टेप. फारच बेसिक प्रश्न आहे. व्हॉट इज प्रायमरी यूज ऑफ स्टील टेप. स्टील टेप कशा करता वापरतो आपण? मेजरिंग अँगल करता नाही, वेट करता नाही, लेंथ मोजण्याकरता. फॉर मेजरिंग लेंथ, दिस इज द राईट आन्सर. ओ सॉरी, हा, फॉर मेजरिंग द लेंथ, दिस इज राईट आन्सर. विच पार्ट ऑफ द थिओडोलाइट इज रोटेटेड अराउंड व्हर्टिकल ऍक्सिस. पुन्हा मागच्या प्रश्नाचाच कॉन्व्हर्स प्रश्न आहे. व्हर्टिकल ऍक्सिस भोवती कोणता पार्ट फिरतो? तर टेलिस्कोप फिरतो. टेलिस्कोप कॅन बी रोटेटेड ऑन व्हर्टिकल ऍक्सिस, कारण चेन नाही, ट्रायपॉड स्टँड नाही. दिस इज द टेलिस्कोप इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर आणखीन पुढचा प्रश्न बघू. इन थिओडोलाइट सर्वेइंग व्हॉट डज द व्हर्टिकल स्केल मेजर. थिओडोलाइटला तुम्हाला कल्पना आली असेल, थिओडोलाइटला दोन्ही मुवमेंट असतात. एक तर हॉरिझॉन्टली पण रोटेट होऊ शकतो थिओडोलाइट,
त्याच्यामुळे तुम्ही 360 डिग्रीमध्ये पण रोटेट होऊ शकतो आणि तो थिओडोलाइट व्हर्टिकली सुद्धा म्हणजे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल किंवा अशा याच्यामध्ये सुद्धा जो टेलिस्कोप आहे तो रोटेट होऊ शकतो. व्हर्टिकली सुद्धा रोटेट होऊ शकतो आणि हॉरिझॉन्टली सुद्धा रोटेट होऊ शकतो. सो इन दॅट केस ज्या वेळेला तो व्हर्टिकल मध्ये आपण स्केल मोजर करतो, इथे व्हर्टिकल स्केल पण असते राऊंड मध्ये, आणि रोटेट करताना आपण या व्हर्टिकल स्केलवर अँगल मोजू शकतो थिओडोलाइटचा. सो अँगल इज द करेक्ट आन्सर. अँगल इज द राईट आन्सर. बरोबर आन्सर दाखवत आहे. इन थिओडोलाइट सर्वेइंग व्हॉट डज द व्हर्टिकल स्केल मेजर? इट मेजर्स द अँगल. पुढचा प्रश्न बघू. सर्वेइंग चेन्स आर मेड अप ऑफ. सर्विंगच्या चेन सगळ्यांना माहिती आहे, स्टील, प्लास्टिक, वूड, कॉपर. ऑब्वियस आहे, स्टील इज द राईट आन्सर. स्टीलचेच चेन बनलेली असते लिंक्स जॉईन करून. पुढचा प्रश्न बघू आणखीन. इट इज मोर कन्व्हिनियंट अँड गिव्स बेटर रिझल्ट व्हाईल मेजरिंग हॉरिझॉन्टल डिस्टन्स बाय स्टेपिंग मेथड. आत्ताच आपण मादीच्या प्रश्नामध्ये बघितलं की स्टेपिंग मेथड आपण कशा करता वापरतो. ज्या वेळेला स्लोपिंग मधले ग्राउंड आपल्याला मेजर करायचं असेल त्यावेळेला आपण स्टेपिंग वाली मेथड वापरतो. प्रश्न थोडासा वेगळ्या रीतीने विचारलाय, बट आन्सर इज सेम इन स्लोपिंग ग्राउंड. दिस इज द राईट आन्सर. प्रश्न तोच आहे, विचारण्याची फक्त मेथड बदलली आहे किंवा वेगळ्या प्रकाराने तो प्रश्न विचारलेला आहे. While setting up the chain line, the first step is measure the distance, set up the stations, record the field book. None of them above. डिस्टन्स डायरेक्टली मोजता येणार नाही. पहिले स्टेशन्स फिक्स करावे लागतील. सो सेटअप द स्टेशन्स इज द राईट आन्सर. कारण इथून एका ठिकाणावरून आपल्याला जर या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर होऊ शकतं हे 2 पॉइंट्स खूप लांब असतील, चेनच्या लेंथपेक्षा मोठे लांब असतील, तर आपल्याला इंटरमिजिएट पोलिंग करून इथे रेंजिंग रॉड्स फिक्स करावे लागतील चेनच्या डिस्टन्स पर्यंतचे. आणि अलॉंग दिस, याला आपण म्हणतो रेंजिंग. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स मेजर करायचं आहे तर मध्ये जे इंटरमिजिएट पॉइंट फिक्स केले जातील याला आपण म्हणतो रेंजिंग. आणि हे रेंजिंग केल्यानंतर मग अलॉंग दिस पॉइंट आपण चेन टाकून हे डिस्टन्स मेजर करू. सो सेटअप द स्टेशन्स इज करेक्ट आन्सर. व्हॉट इज ऑफन युज्ड इन जिओडेटिक सर्वेइंग? जिओडेटिक सर्वेइंग तुम्हाला माहिती आहे की समुद्राची किंवा पृथ्वीची जी कर्वेचर आहे, जी गोलाई आहे, तिचा विचार करून जो सर्वे केला जातो त्याला जिओडेटिक सर्वेइंग म्हणतात. सो व्हॉट इज ऑफन यूज, याच्यात काय वापरलं जातं? बेसिक मेजरिंग टेप वापरलं जाणं शक्य नाही. ऍडव्हान्स सॅटेलाइट पोझिशन सिस्टीम, स्टँडर्ड कंपॉस, बोथ ए अँड सी. अशा पद्धतीने बेसिक मेजरमेंट टेप आणि स्टँडर्ड कंपॉस अशा दोन्हीचा वापर करून जिओडेटिक सर्वेइंग केलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न आहे, विच लेवलिंग मेथड युजेस फोरसाइट अँड बॅकसाइट? फोरसाइट म्हणजे मागच्या बाजूला फोरसाइट म्हणजे समोरच्या बाजूचं स्टेशनला लोकेट करणं, आणि बॅकसाइट म्हणजे जे आपण जिकडनं सर्वे करत आलो आहे त्याच बाजूला मागचा पॉइंट लोकेट करणं, याला आपण म्हणतो बॅकसाइट आणि फोरसाइट सर्वेइंग. जे डिफरन्शियल लेवलिंगचा जो सर्वे प्रकार असतो, डिफरन्शियल लेवलिंग, त्याच्यामध्ये आपण बॅकसाइट आणि फोरसाइटचा वापर करतो. म्हणजे एखाद्या वेळेला आपण समजून घेऊ शकतो याला. ज्या वेळेला एखाद्या असा काही रोड असेल किंवा असं एखाद्या प्लॅन मध्ये दाखवतोय आपण, अशा पद्धतीचं आपल्याला हे करायचं आहे. आपण इन्स्ट्रुमेंट इथे सेट केलं तर इथून ज्या वेळेला आपण हा अँगल मोजू, दिस इज नॉर्थ,
हा अँगल मोजू इथून, सो दिस इज बॅक साईड. आणि याच पॉइंटवरून ज्या वेळेला आपण हा अँगल मोजू, सो दिस इज फोर साईड. म्हणजे जिथे पण पुढे जाणार असतो त्या बाजूचा अँगल मोजणं, दॅट इज फोर साईड. आणि जिकडून आपण आलो त्याच्या मागच्या रेफरन्सचा अँगल मोजणं, दॅट इज बॅक साईड. सो दिस इज मिनिंग ऑफ बॅक साईड अँड फोर साईड. आणि त्याप्रमाणे आपण डिफरन्शियल लेवलिंग करताना या बॅक साईड आणि फोर साईडचा वापर करतो. अशा रीतीने हे सर्वेचे प्रश्न आहेत. काही सोपे प्रश्न पण आहेत, काही थोडेसे कठीण पण आहे. पण काही वेळेला सोपे प्रश्न सुद्धा आपल्या लक्षात न आल्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर सांगणं कठीण होतं. तर ज्या वेळेला आपण हे थोडेसे एक्सप्लेन करतो किंवा त्याचं खरं उत्तर बरोबर काय आहे लगेच समजून घेतो, तर आपल्याला त्या प्रश्नाचा अर्थही कळतो आणि तो प्रश्न लक्षात ठेवणे सोपं जातं. तर तुम्ही जरूर या प्रश्नसंचांचा सराव करा. सर्वेचा अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. भरपूर क्विज सिरीज मध्ये आपल्याकडे प्रश्न याच्यात मिळतात आहे आणि तुम्ही ते इंटरेस्टिंग रीतीने सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ पहा, शेअर करा. या कोर्सबद्दलची आणि एमसीक्यू टेस्ट सिरीजची माहिती तुम्हाला उपलब्ध होईलच. संपर्क करून तुम्ही ही क्विज सिरीज तुम्ही 25% डिस्काउंटवर परचेसही करू शकता, की तुमचे हजारो प्रश्न तुम्ही सरावा माध्यमातून करू शकता आणि एक चांगली तयारी परीक्षेची करू शकता. तेव्हा नक्कीच अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. परीक्षा जवळच येते आहे आणि आपल्या या प्रश्नसंचांचा एमसीक्यू सिरीजचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. धन्यवाद.